खबरें जो आपको सीधे जोड़ती हैं हमसे, जिनका आपकी जिंदगी पर होता है सीधा असर। खबरों की वही तस्वीर, बिना बदले बिना डरे, जज्बा सच का लिए, सच दिखाते हैं। आहिर सुवर्णकार समाज भवन में गणतंत्र दिवस पर झंडा वंदन के साथ ही समाज में HCG कैंसर सेंटर के साथ मिलकर एक हेल्थ चेकअप कैंप का समाज सदस्यों के लिए आयोजन किया गया, जिसमें कैंसर की प्रारंभिक जांचें निःशुल्क की गई। उपरोक्त कैंप का उद्घाटन डॉ. उज्ज्वला वडनेरे द्वारा किया गया। आज के कार्यक्रम के मुख्य अतिथि प्रसिद्ध वास्तुविद श्री अरविंद यादव जी थे और समारोह की अध्यक्षता डॉ. नितिन वडनेरे जी द्वारा की गई। आज समाज भवन में महाराष्ट्रीयन परंपरानुसार समाज की महिलाओं के लिए वृहद पैमाने पर संक्रांति हल्दी कुंकू का आयोजन और वान वाटप किया गया, जिसमें करीब 800 समाज महिला सदस्यों ने जोर शोर से भाग लिया। कार्यक्रम के समस्त सूत्र महिला मंडल के हाथ में थे, जिसका संचालन उत्सव मंत्री सौ नीता चौधरी और मीडिया प्रभारी सुनंदा दुसाने द्वारा किया गया। कार्यक्रम को समाज अध्यक्ष श्री दीपक पेटकर और निरीक्षक मंडल अध्यक्ष श्री शरद विस्पुतेजी द्वारा संबोधित किया गया। आभार प्रदर्शन समाज के उत्सव मंत्री श्री नितिन धारकर द्वारा किया गया। ऐसी जानकारी मीडिया प्रभारी श्री मनीष चांदवड़कर द्वारा दी गई। उद्यापासून आम्ही घरी घरी निमंत्रण करला देऊ। चलो फिर केक काटे। केक काटे नहीं लागून गेली आगे कर दी ना उसको थोड़ी देर। आयो मेगा से एक अर्जी आपके लिए फटाफट। हाँ अरे इधर आओ भाई, अरे हाँ इधर आते जाओ। सिव्हिल पदवीधर, आपला जन्म 11/9/1945 वर्षी कोल्हापूर स्थानी आपल्या आजोळी झालेला आहे। प्रसिद्ध समाजसेवी आणि सराफ श्री प्रभाकर शेठ यादव आपल्या तीर्थरू 3 पिढीपासून यांना समाजाचा सेवाचा वारसा त्यांचा लाभलेला आहे। यांचे आजोबा श्री रामशेठ यादव हे 60 ते 70च्या दशकात निरीक्षक मंडळाचे अध्यक्ष राहिलेले। यांचे वडील प्रभाकर शेठ यादव हे समाजाचे कोषाध्यक्ष राहिलेले। त्यानंतर तिसरी पिढीमध्ये दादा 1979 पासून समाजाच्या जुडलेले। यांचे भाऊ अशोक यादवजी समाजाचे अध्यक्ष राहिलेले। याप्रमाणे हे लोक लगातार हे करतात। सिव्हिलमध्ये डिप्लोमा करून आपण 2 वर्ष नगर निगममध्ये जॉब केला होता, पण चूकी पारिवारिक पृष्ठभूमी यांची व्यावसायिक असल्याने यांनी नोकरी त्यांचं मन रमलं नाही आणि आपण कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय प्रारंभ केला। एकेकाळी मला वाटतं इंदोरमध्ये यादव केसकरचे भरपूर बोर्ड जागे दिसायचे। यांचं लग्न 1970 साली शैलजाताई बरोबर झालं। शैलजाताई नाशिकच्या प्रसिद्ध ओडेकर सर्राफ परिवाराच्या सुकन्या आहेत।
आत्ता आपण आपले चिरंजीव अमोल बरोबर फोर कॉर्नर इन्फा या नावाखाली कन्स्ट्रक्शनचं कार्य करत फार दीर्घ टायमानंतर यांनी परत आम्हाला समाजामध्ये भवन सलाहकार समितीमध्ये यांनी परत आमच्याबरोबर येण्याचं आम्हाला सहमती दिली आणि आमच्याबरोबर आले. हे समाजाकरता यांचं म्हणजे आम्ही यांच्या समाजाकरता यांच्या आभारी आहोत. धन्यवाद. मला काही म्हणणार आहे आणि समाजाचे अध्यक्ष दीपक पेटकर आणि सभागृहामध्ये उपस्थित समस्त समाज बंधू आणि भगिनींनो, आपण सर्वांना गणतंत्र दिवस आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. यावर्षी गणतंत्र दिवसचा अमृत वर्ष आहे. 75 वर्ष आधी आपला देशाचा संविधान लागू झाला. जेव्हा देश स्वतंत्र झाला त्यावेळेस इंग्रजाचं राज्य होतं. आता गणतंत्राच्या आधी देशाची काय स्थिती होती? भारत काय म्हटला जात होता? तर भारत एक राष्ट्रमंत्र देश म्हटला जात होता. आणि त्याच्या आधी जेव्हा इंग्रज आले आपल्या इथे, इंग्रजाच्या यायच्या आधी आपल्या देशामध्ये राजतंत्र होतं. प्रत्येक राजा होता, प्रत्येक राजाची आपली प्रजा असायची. इंग्रजांनी त्यांच्यावर आपले नियंत्रण केले, त्यांना आपल्यामध्ये मिळवून घेतले आणि देशामध्ये इंग्रज राज्य सुरू केले. जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा इंग्रजांनी काय केलं? जी थकबाकी असेल तो त्या वर्षी त्याच्यामध्ये जनरल बॉडीमध्ये न भाग घेऊ शकणार, न वोटिंग करू शकेल. आत्ता नियमावली कमिटीचं काम शेवटल्या टप्प्यावर चाललं आहे. विस्फुटेजी बाहेर गेले होते म्हणून त्याला थोडं पेंटिंग ठेवलं होतं, ते आले तर त्यांच्याबरोबर बसू आणि नियमावली कमिटी करता जेव्हाही भविष्यात विशेष साधारण सभा होईल त्याच्यामध्ये समाजाचा तो सदस्य भाग घेऊ शकेल ज्याची अपडेट मेंबरशिप जमा आहे. तर या 2 महिन्यात त्याच्यामध्ये सिरियसली प्रत्येकजण याच्यावर लक्ष द्या आणि आपल्या मुलांचे जे वयस्क झालेले आणि त्यांची मेंबरशिप येऊन अपडेट करा. एवढं माझं रिक्वेस्ट.